राणेंनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांचा बळी घेतला. राणेंनी स्वतःचा विकास करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली भाजपने जेलमध्ये टाकले आहे. दिल्लीचे विकास मॉडेल भाजपला मान्य नसल्याने त्यांनी आपच्या सर्व नेत्यांना खोट्या आरोपांखाली केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान सुरू केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राऊत हे विजयी होणार असून राणेंचा पराभव अटळ आहे. कणकवली येथील मविआच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हनकर म्हणाले. याच मातोश्री हॉलमध्ये काही दिवसापूर्वी तिकीट जाहीर होण्यापूर्वी राणे साहेबांची बैठक झाली आणि ते असं म्हणाले की शुभ कार्याला जाण्यापूर्वी कणकवलीकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो. मला वाटतं कणकवलीकर विसरले नसतील. राणे साहेबांच्या कोकणातल्या राजकीय कारकिर्दीला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी या कणकवलीत एक राजकीय बळी गेला, त्याचं नाव श्रीधर नाईक आहे. आणि मग ही निवडणूक राणेंचे कार्यकर्ते प्रचार करतात की राणे साहेबांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे, त्यांना मतं घातली पाहिजेत. ही निवडणूक राणे साहेबांना पुन्हा एकदा मुंबईला पाठवण्याची निवडणूक ठरली पाहिजे, यासाठी कणकवलीकरांनी एकजुटीने काम केले पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ही खऱ्या अर्थाने श्रीधर नाईकला श्रद्धांजली असेल. बाळा भिसे हत्याकांड कोण विसरलेलं नाही. सॉरी आमचे मित्र बाळा भिसे यांचे बंधू सत्यविजय भिसे यांचं हत्याकांड कोण विसरलेलं नाही. या जिल्ह्यात अनेक हत्याकांड झाली ती राणेंच्या राजकीय कारकिर्दीनंतर. बाई खरं म्हणजे राणेंचं तिकीट जाहीर झालं पण देव पाण्यात ठेवून राहिलेल्या अनेक लोकांचा मुडाप झालेला आहे सध्या. कारण त्यांची अपेक्षा होती, त्यांना वाटत होतं की किरण सामंतांना तिकीट मिळालं. आम्हालाही वाटत होतं की त्यांना तिकीट मिळालं पाहिजे होतं, मग खरी लढाई या मतदारसंघात ते दाखवून देता आली असते. परंतु आता त्या लढाईत खऱ्या अर्थाने पुन्हा मजा आली आहे की राणेंना तिकीट जाहीर झालं. कारण राणेंचा शिवसेनेने 2 वेळा पराभव केला आहे. एक आमच्या वैभव नाईकांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये केला, दुसरा मुंबईमध्ये आमच्या सावंत मॅडमने केला आणि तिसऱ्यांदा पुन्हा विनायक राऊत या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट घडेल. मित्र, या ठिकाणी आज बोलत असताना माझा नेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल जेलमध्ये आहे. त्या माणसाचा गुन्हा काय तुम्हाला माहिती आहे? त्या माणसाने दिल्लीमध्ये ज्या दिल्लीची सत्तेची चावी केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे अशा दिल्लीमध्ये त्या माणसाने परिवर्तन घडवलं. असं परिवर्तन खासगी शाळांमध्ये विद्यार्थी पालकांनी काढले आणि सरकारी शाळांमध्ये घातले. शैक्षणिक सुविधा बदलून टाकली, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, सरकारी सुविधा मिळायला लागल्या. आरोग्य यंत्रणा प्रत्येक मोहल्ल्यामध्ये क्लिनिक चालू झालं, सुदृढ आरोग्य यंत्रणा चालू केली आणि दिल्लीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न अरविंदजी केजरीवाल यांनी केला, मनीष सिसोदिया यांनी केला. आणि हे कुठेतरी खटक ज्या भाजपा सरकारला खटकलं त्यांनी त्यांना खोट्या केसमध्ये जेलमध्ये घातले. केसमधला खरा आरोपी भाजपचा उमेदवार आहे, तो प्रचार करतोय आणि केजरीवाल जेलमध्ये आहे. आणि आपल्या जिल्ह्याचा विचार करूया. माझे मित्र सुशांत नाईक यांनी उल्लेख केला की राणे साहेबांकडे या देशातलं अत्यंत महत्वाचं 70,000 कोटी रुपयांचं बजेट असलेलं खातं आहे. गेले 2.5 वर्ष राणे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. आपण कधी विचार केला काय की राणे साहेबांच्या खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा विकास होऊ शकला असता, मोठी आर्थिक क्रांती घडवता आली असती? मात्र तो विचार ना राणे साहेबांकडे ना त्यांच्या आमदार मुलांकडे. जिल्हा परिषदेमध्ये गेली 30 वर्षातली सत्ता ही राणे साहेबांकडे. जिल्हा परिषदेच्या कणकवलीच्या शाळांची अवस्था बघा, एक शाळा शिक्षकांविना विद्यार्थ्यांविना बंद करावी लागली. आज जिल्हा परिषदेकडे कणकवलीच्या शाळांची प्रॉपर्टी काही अब्ज कोटी रुपयांची आहे. एकही शाळा त्यांना दर्जेदार पद्धतीने डेव्हलप करता आली नाही. नितेश राणे म्हणतात की कणकवलीकरांना मी दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करून दिली आहे. काय दिली तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीमध्ये आलं. ही दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था होऊ शकते का? तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातली मुलं या शाळेमध्ये लाखो रुपयाची फी भरून शिक्षण घेऊ शकतात का? हा एकदा विचार करा. कणकवलीतली आमची 5 नंबर शाळा बघा, 4 नंबर शाळा बघा, कणकवलीतली आमच्या तालुका स्कूल बघा, त्या इमारतींची अवस्था बघा. ज्या जिल्हा परिषदेच्या ताब्यातल्या शाळा आहेत, ज्या जिल्हा परिषदेच्या या शाळा आहेत, त्या जिल्हा परिषदेमध्ये 30 वर्षाच्या राणेंची सत्ता आहे, त्याच्यातली एकही शाळा दर्जेदार ते बनवू शकले नाही. कणकवलीमधल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बघा, काय अवस्था आहे.
आज त्या ठिकाणी डॉक्टर नाही, आज त्या ठिकाणी वॉर्डची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रोजगाराचं तर बोलायलाच नको. सुशांत नाईक साहेबांनी आता सांगितलं की रोजगार कुणाला मिळाला. राणे साहेबांकडे 17,000 कोटी रुपयाचं खातं, त्यांचं कुडामधलं ऑफिस कॉयमोडचं कणकवलीच्या प्रहार ऑफिस मध्ये आणलं, त्याचं भाडं चालू केलं, रोजगार राणेंना चालू झाला. हा विचार आपल्याला करावा लागेल आणि हे प्रश्न या निवडणुकीत त्यांना विचारावे लागतील. मला इथे आयोजकांनी 5 मिनिटं म्हणून सांगितलेलं आहे, लवकर मी आटोपत घेतो. कणकवली शहराचे प्रश्न वेगळे आहेत, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे प्रश्न देखील वेगळे आहेत. याचा विचार कणकवलीकरांनी केला पाहिजे. या कणकवलीमध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आहे. कणकवली नगरपंचायतीची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळी पहिला नगराध्यक्ष संदेश पाटील बसले आणि कणकवलीमधली कणकवलीकरांनी परिवर्तन घडून दाखवलं. वैभव नाईक उपनगराध्यक्ष आले. हे विकासाचा संदेश आणि परिवर्तनाचं जे वैभव आपलं आहे ते आपल्याला टिकवलं पाहिजे. मधल्या काळामध्ये थोडासा काही चुका आमच्या देखील झाल्या असतात, परंतु त्याचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. खरंच गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय करू शकलो असतो आणि आजची अवस्था काय आहे याचा विचार एकदा आपण कणकवलीकरांनी करूया. कणकवलीमध्ये गेली 10 वर्ष सत्ता भोगणारे राणे फॅमिली आणि जिल्ह्यामध्ये गेली 30 वर्ष सत्ता भोगणारे राणे फॅमिली यांनी खरंच काय केलं आहे का याचा एकदा आपण लेखात होता आपल्या मनात याचे प्रश्न आपल्या मनाकडे आपण विचारले पाहिजेत. मला वाटतं की या जिल्ह्यामध्ये कणकवलीकर नागरिक हे अत्यंत सुज्ञ आहेत आणि त्यांना परिवर्तन घडवण्याची भाषा चांगली अवगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानीने साक्षात भवानी तलवार दिली होती. त्याच भवानी मातेने उद्धवजी ठाकरे यांच्या हातात परिवर्तनाची मशाल दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी यवनांचं आक्रमण उद्धवलं, ही मशाल घेऊन रावणांचं बीजेपीचं राज्य आपल्याला उद्धवायचं आणि या देशामध्ये परिवर्तनाची इंडिया आघाडीची सत्ता आपल्याला आणायची. त्यासाठी सर्वांनी काम करूया. इंडिया आघाडीतल्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने आपल्या मशालीचं चिन्ह हे तळागाळापर्यंत पोहोचवूया आणि परिवर्तनाची एक नवी लाट विनायक राऊतांच्या माध्यमातून आणि विकासाचं एक नवं पर्व विनायक राऊत यांच्या माध्यमातून संसदेमध्ये पाठवूया अशी आपल्याला विनंती करून थांबतो.